नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे मैदानात उतरल्याचं दिसतंय। दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 70,000 रुपये रोख मदत द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे। तर शेतं वाहून गेली आहेत त्यांना 1,30,000ची मदत करा अशा जरांगेंनी मागण्या केल्या। तसंच उद्योजक, राजकारणी, नोकरदारांनी मदत करावी अशी मागणी देखील जरांगेंनी केली आहे। पहिला मुद्दा सांगितला दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे। कोणाला? शेतकऱ्याला पण सरसकट कोणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना, शेत वाहून गेले नाही त्यांना, म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं, पीक जळून गेलं, म्हणजे त्याचं 70,000 रुपये हेक्टरी नुकसान झालं। आता राहिला दुसरा, ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर होऊन गेले आणि पीक होऊन गेलं त्याला 1,30,000 रुपये भरपाई द्यायची। तर शेतकऱ्यांसाठी जरांगेंनी 8 मागण्या केल्या आहेत। पाहूयात या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत। दिवाळी आधी ओला दुष्काळ जाहीर करा। दुसरी मागणी आहे शेतकऱ्यांना हेक्टरी 70,000 रुपये मदत द्या। तिसरी मागणी आहे शेत वाहून गेलेल्यांना 1,30,000 रुपये द्या। चौथी मागणी आहे सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी। आणि पाचवी आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो हमी भाव द्यावा। सहावी मागणी आहे शेतीला नोकरीचा दर्जा देऊन महिन्याला 10,000 रुपये द्यावेत। सातवी मागणी आहे 3 टप्पे बंद करून पूर्ण पीक विमा द्या। आणि आठवी आणि शेवटची मागणी आहे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारी नोकरी द्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।